नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मागील 6 महिन्याच्या चालू घडामोडी याच्यावरील प्रश्नसंच बघणार आहोत. हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत, जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात. मे 2024 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नवीन उपगव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, रोहित जैन. रोहित जैन यांची मे 2024 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नवीन उपगव्हर्नरपदी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2. एप्रिल 2024 मध्ये कोणत्या राज्यातील शेख झील पक्षी अभयारण्याला भारताचे 99वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, उत्तर प्रदेश. शेख झील पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यातील आहे? तर उत्तर प्रदेश. आणि कितवे रामसर स्थळ आहे? तर 99वे रामसर स्थळ आहे. इथे तुमचे 3 प्रश्न कव्हर झालेले आहेत. प्रश्न क्रमांक 3. एक दिवसीय अंडर-19 पुरुष विश्वचषक 2024चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, भारत. एक दिवसीय अंडर-19 पुरुष विश्वचषक 2024 कोणत्या देशाने जिंकले आहे? तर भारत या देशाने जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 4. सैन्यशक्तीचे आधारे ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2024 मध्ये भारताला कोणता क्रमांक मिळाला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, चौथा. भारताला चौथा क्रमांक मिळाला आहे. प्रश्न क्रमांक 5. हर पार्वती कथा या साहित्य कृतीसाठी 35वा सरस्वती सन्मान 2025 कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, रामकुमार मुखोपाध्याय. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. मार्च 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे रायसीन संवादाच्या कितव्या आवृत्तीचे उद्घाटन केले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, 11व्या. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. रोलिंग अर्थसंकल्प स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, मध्य प्रदेश. खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. रोलिंग अर्थसंकल्प स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर मध्य प्रदेश हे राज्य ठरलेले आहे. प्रश्न क्रमांक 8. कोणत्या खेळाडूला प्रतिष्ठित मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2025 साठी नामांकन देण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, हार्दिक सिंह. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. पंतप्रधान कार्यालयाच्या नवीन परिसराचे नाव काय ठेवण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, सेवा तीर्थ. पंतप्रधान कार्यालयाच्या नवीन परिसराचे नाव काय ठेवण्यात आलेले आहे? तर सेवा तीर्थ असे ठेवण्यात आलेले आहे. खूप महत्त्वाचा असा प्रश्न. या प्रश्नाला तुम्ही IMP करून ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 10. कोणत्या देशाने वर्ष 2024 पासून अनिवार्य लष्करी सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, फ्रान्स. फ्रान्स या देशाने ही घोषणा केलेली आहे. प्रश्न क्रमांक 11. भारतातील पहिले वॉटर पॉझिटिव्ह विमानतळ कोणते ठरले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील पहिले वॉटर पॉझिटिव्ह विमानतळ ठरलेले आहे. प्रश्न क्रमांक 12. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा 2024चे आयोजन कोणत्या शहरात होणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, ताश्कंद. ताश्कंद या शहरामध्ये आयोजन होणार आहे. प्रश्न क्रमांक 13. कोणत्या देशाने पुढील 5 वर्षात अंतराळ आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता AI डेटा केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, चीन. चीन या देशाने ही घोषणा केलेली आहे. प्रश्न क्रमांक 14. जागतिक आर्थिक मंचाच्या 56व्या वार्षिक परिषद 2024चे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, दावोस, स्वित्झर्लंड. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 15. जानेवारी 2024मध्ये भारत, श्रीलंका आणि मालदीव यांच्यातील 17वा त्रिपक्षीय दोस्ती सराव कुठे आयोजित करण्यात आला होता? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, माले, मालदीव. माले, मालदीव या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले होते. प्रश्न क्रमांक 16. भारतीय सैन्याचे नवीन उपप्रमुख म्हणून कोण पदभार स्वीकारणार आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, धीरज सेठ. धीरज सेठ हे भारतीय सैन्याचे नवीन उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. प्रश्न क्रमांक 17. 2024 मधील फिफा विश्वचषकाच्या 23व्या आवृत्तीचे आयोजन कोणते देश करणार आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 18. भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाचे महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, अनंत स्वरूप. अनंत स्वरूप यांची भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाचे महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. एप्रिल 2024मध्ये भारताचे 95वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनले आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, अर्णब घोष. खूप महत्त्वाचा असा आहे प्रश्न. या प्रश्नाला तुम्ही IMPच करून ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 20. मिझोराम विधानसभेने भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये कोणती भाषा समाविष्ट करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, मिझो भाषा. प्रश्न क्रमांक 21. जानेवारी 2024मध्ये कोणत्या कंपनीने भारतातील पहिले मेड इन इंडिया पीपल फर्स्ट AI प्लॅटफॉर्म लॉन्च करण्याची घोषणा केलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, रिलायन्स जिओ. रिलायन्स जिओ या कंपनीने ही घोषणा केलेली आहे. प्रश्न क्रमांक 22. गोल्डन ग्लोब पुरस्कार 2024मध्ये प्रथमच कोणता नवीन पुरस्कार विभाग सुरू करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, सर्व उत्कृष्ट पॉडकास्ट. प्रश्न क्रमांक 23. मिलोनो कोर्टिना हिवाळी ऑलिम्पिक 2024मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने ऑलिम्पिकमध्ये मशालचे नेतृत्व केलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, अभिनव बिंद्रा. अभिनव बिंद्रा या खेळाडूने मशालचे नेतृत्व केलेले आहे. प्रश्न क्रमांक 24. जानेवारी 2024मध्ये भारतीय रेल्वेच्या सर्वोच्च सेवा सन्मान अतिविशिष्ट रेल सेवा पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, चांदना सिन्हा. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. युरोपियन संघाने जगातील सर्वात मोठा व्यापार गट निर्माण करण्यासाठी कोणत्या व्यापार संघटनेसह करार केला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, मर्कोसूर. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे मर्कोसूर. प्रश्न क्रमांक 26. जानेवारी 2024मध्ये उत्तर पश्चिम भारतातील पहिली पूर्णत जैविक प्रमाणित पंचायत कोणती ठरली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, बामनवास, राजस्थान. खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. या प्रश्नाला तुम्ही IMP करून ठेवायचं आहे. हा प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 27. जानेवारी 2024मध्ये कोणत्या बँकेने भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी ATM व्हॅन सुरू केली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, त्रिपुरा ग्रामीण बँक. त्रिपुरा ग्रामीण बँकेने जानेवारी 2024मध्ये भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारी ATM व्हॅन सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 28. 2024मध्ये मध्य प्रदेश सरकारने कोणत्या व्याघ्र प्रकल्पाचे नाव बदलून डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर व्याघ्र प्रकल्प करण्याची घोषणा केली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, रातापानी व्याघ्र प्रकल्प. खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. या प्रश्नाला तुम्ही IMP करून ठेवायचं आहे.
प्रश्न क्रमांक 29. खेलो इंडिया बीच गेम्स 2024च्या पदक तालिकेत कोणते राज्य अव्वल स्थानावर राहिले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी कर्नाटक. कर्नाटक हे राज्य अव्वल स्थानावर राहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 30. जानेवारी 2024मध्ये कोणत्या राज्यातील आनंदपूर डाळिंबाला भौगोलिक संकेत GI टॅग प्राप्त झाला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश राज्यातील आनंदपूर डाळिंबाला भौगोलिक संकेत GI टॅग प्राप्त झालेला आहे. खूप महत्त्वाचा असा प्रश्न. या प्रश्नाला देखील तुम्ही IMP करून ठेवायचं आहे. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ हे पाहायला भेटतील.